रत्नागिरीत शिवसेना नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केलाय। रामदास कदम यांनी म्हणाले की कालचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आणि काळा दिवस ठरलाय। अजित पवार यांचं अचानक जाणं हे राज्यासाठी मोठं नुकसान असून त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर लोककळा पसरली आहे। कदम यांनी सांगितले की अजित पवार यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची सेवा केली। त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा हळहळ व्यक्त करत आहे। आपली आणि अजित पवार यांची जवळची मैत्री होती आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव जवळून घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय। कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा आमदार, अजित पवार यांनी कधीही भेदभाव केला नाही। ते स्पष्ट वक्ते, निर्भीड आणि कर्तव्यदक्ष नेते होते, असं रामदास कदम यांनी नमूद केलंय। वित्तमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा खजिना प्रामाणिकपणे सांभाळत विकास कामांना गती दिली। अंतिम दर्शनासाठी उसळलेली अलोट गर्दी त्यांच्या कार्याचीच पावती असल्याचंही त्यांनी सांगितलंय। शेवटी शिवसेनेच्या वतीने रामदास कदम यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। एक संबंध महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस होता असं मी समजेन। अजितदादांच्या वरती अचानक काळानं झडप घातली आणि दादा आमच्यातून निघून गेले। सातत्यानं 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामधून काम केले आणि महाराष्ट्राची सेवा केलेली आहे अजितदादा। त्या जाण्यानं अख्खा महाराष्ट्रामध्ये हळहळ चालली आहे। लोकांमध्ये एक दुःखाचं सावट महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। दादांची आणि माझी अतिशय जवळची मैत्री होती। आम्ही सोबत काम देखील केलंय। कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला किंवा आमदार असला तरी दादांनी कधी भेदभाव बाळगला नाही। सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम अजितदादांनी नेहमीच केलेलं आहे आणि केलेलं होतं। दादा एक स्पष्ट वक्ता होता। ओठात एक आणि पोठात एक अशी भूमिका दादांची कदापि नव्हती, कधीच नव्हती। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरलेली आहे। दादांच्या जाण्यानं जी महाराष्ट्रामध्ये विकासाची पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही न भरून निघणारी पोकळी आहे। मी अगदी अल्पवयामध्ये दादांनी राजकारणामध्ये सुरुवात केली। लोकसभेमध्ये गेले, विधिमंडळामध्ये आले। सातत्याने त्यांनी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम दादांनी केलं। एक वित्तमंत्री म्हणून सातत्यानं दादांनी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांनी केलं। म्हणजे कसं अभ्यासू आपण अलोट गर्दी पाहिली। दादा गेल्यानंतर अलोट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। ही त्याची पावती होती दादांनी केलेल्या कामाची। लोक नुसती हळद नाही तर हंबवटा फोडून रडत होती। आपण पाहिलं माध्यमातून। म्हणून दादांसारखा एक कर्तबगार माणूस, त्याचा प्रशासनावरती चांगला वचक होता, असे दादा विकास कामासाठी दादागिरी करणारे दादा, हे दादा आमच्यातून निघून गेलेत। मी शिवसेना पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि महाराष्ट्र हा दादांना कदापि विसरणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावणगाव पंचक्रोशीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावणगावचे सरपंच सुनील थोरात यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर यशस्वी ठरले। दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवाटे यांच्या मध्यस्थीने प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतरच सरपंच सुनील थोरात यांनी निंबू पाणी स्वीकारत उपोषण मागे घेतले। या उपोषणामागील प्रमुख मागणी प्रजिमा 11 आणि 12 अंतर्गत सातेगाव फाटा ते वणोजा बाग तसेच रहिमापूर चिंचोली
ते गावणगाव काळेगव्हाण या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची होती। यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश अघम यांना लेखी पत्र देत प्रस्ताव सादर करून तातडीने कामाला सुरुवात केली आणि रस्त्याचं नूतनीकरण डांबरीकरण केलं जाईल असं आश्वासन दिले। उपोषणाच्या काळात माजी मंत्री बच्चू कडू यांनी भेट घेऊन पाठिंबा दर्शवला। उपोषणाच्या सांगतेवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झालाय। या उपोषणाला विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। उपोषणानंतर गावणगाव या परिसरात समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। देंगलूर शहरात राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे नवनिर्वाचित सदस्य सत्कार सोहळा बैठकीत उत्साह पार पडला। ही बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत नवनिर्वाचित पत्रकारांना संघटनेत अधिकृत प्रवेश देण्यात आला असून त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। पत्रकार संघटनेचं कार्य, पत्रकाराच्या हक्काचं संरक्षण तसेच संघटनेचे आगामी उपक्रमाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमाला मराठवाडा विभाग अध्यक्ष सुभाष हल्लापूरकर, नांदेड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट इर्शाद पटेल यांच्यासह देंगलूर शहर आणि परिसरातील मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली। संघटनेच्या पुढील कार्याचा आराखडा यावेळी मांडण्यात आला। या बैठकीमुळे पत्रकारांमध्ये संघटनेविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले। तसेच पत्रकार संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। ते लहान मोठं काहीच नाही, साप्ताहिक राव का मोठं न्यूज चॅनल, नॅशनल चॅनल राव, ते पत्रकारच आहे। पत्रकारांनी आपल्या प्रामाणिकपणे पत्रकारिता करावी। जे सत्य आहे ते जनतेसमोर आणायचं काम पत्रकारांचं। पत्रकारांनी अशी कुठेही काही दुसरे चुकीच्या गोष्टी करू नये तुम्ही आव्हान करतो। राष्ट्रीय पत्रकार संघ भारत त्या संघटनेचे जे पत्रकार बंधू आहेत, सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, ते त्यांनी प्रामाणिकपणे आणि जे सत्य आहे ते समाजासमोर मांडायला पाहिजे, न घाबरता। आणि अध्यक्ष म्हणून अध्यक्षांचं काय कर्तव्य असणार आहे आणि सदस्य झाल्यानंतर सदस्यांचं काय कर्तव्य असणार आहे? नांदेड जिल्हा अध्यक्ष नाही, नांदेड जिल्हा असू द्या, मराठवाडा असू द्या, प्रदेश अध्यक्ष असू द्या, पत्रकारांना व्यवस्थित गाईडलाईन करणे, पत्रकारांना कुठं जर अन्याय होत असेल किंवा गोरगरिबावर होत असेल तर सगळी संघटना मिळून त्यांची मदत करणे। दुसऱ्या संघटनेचे सदस्य आम्ही इकडे घेणार नाही, तोडून फोडून हे काय आम्ही इथं जमा करणार नाही। स्वखुशीनं त्यांनी इथं यावं आणि बाकीचे सोशल वर्क करावं। एका छताखाली सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे। आपण आज काय आवाहन करणार? शेवटचा प्रश्न आपला, तर सगळेजण मिळून मिसळून करावं। आता आजकाल हल्ले होत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये मागे शिवीगाळ झाली, कोणी पत्रकार बंधू मदतीसाठी गेला नाही। राष्ट्रीय पत्रकार संघाच्या कोणत्याही सदस्यांना ते जे कोणी शिवीगाळ करायले, धमक्या द्यायले किंवा बाकीच्या गोष्टी करायले, तर हे लहान समजू नये। आमच्याकडे वकिलांची फौज आणि मागे पण म्हणलो तर पत्रकारांना धमकी देणं, दबावामध्ये घेणं हे कोणी समोरच्या व्यक्तीने करू नये। आणि आमची जे एकजूट आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत सगळे एकजूट राहणार आहे। संघटनेमध्ये जे सदस्य जमलेले आहेत तर त्यांच्यावर आमची पूर्ण संघटनेचा सपोर्ट आहे की असे प्रकार आम्ही घडू देणार नाही। आमची संघटनेतला कोणता सदस्य चुकीचं वागणार नाही। पत्रकारांवर हल्ले होण्याची जे कारणं आहेत आणि त्याच्यावर जे कायदा काढण्यात आला त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करणार का? त्याच्यासाठी पण आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्याबरोबर पण 2-3 वेळेस बोलणं झालेलं आहे। काही दिवसामध्ये आम्ही पाठवणार आहे। श्री त्र्यंबकेश्वर येथे जे मारहाण आणि शिवीगाळ झाली होती, पत्रकार संरक्षण ऍक्ट नुसारच गुन्हा दाखल झालेला होता। तर आम्ही पण आता ते प्रयत्न करणार, कुठंच काय अडचण आलं तर वरपर्यंत आम्ही जाणार आणि हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून घेणार सगळ्यांना। आजकाल सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंटेड मीडियामध्ये सुद्धा वाद व्हायला चालू झाले। इलेक्ट्रॉनिक मीडिया 5 सेकंदामध्ये असेल किंवा एक 15 मिनिटामध्ये का असणार बातमी देऊन मोकळं होऊन जाते। प्रिंटेडवाल्यांची दुसऱ्या दिवशी बातमी येते। तर हे संघर्ष कसं बघता आपण? आता तेही पत्रकार आहेत, हेही पत्रकार आहेत, ज्यांची ज्यांची शैली आहे। वर्तमानपत्र पहिले निघाले, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोजके चॅनल होते, आता सोशल मीडिया। त्याच्यामुळे संघर्ष करायसारखं त्याच्यामध्ये काही नाही। जी त्याची शैली आहे, जशी त्याची पॉलिसी आहे, ज्या त्या चॅनलची वर्तमानपत्राची, त्यानुसार त्यांनी त्यांचं काम
संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू असलेल्या राजकीय चर्चावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राऊत म्हणाले, अजितदादांना कालच अग्निदान देण्यात आलंय. महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. कार्यकर्ते, कुटुंब आणि समर्थक अजूनही दुःखात असताना अशावेळी राजकीय चर्चा करणं अमानुष आहे. हा विषय पक्षांतर्गत असून यावर सध्या बोलणं योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विमान अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना राऊत यांनी DGCAवर प्रश्न उपस्थित केलेत. बारामती विमानतळावर ATC नसणे ही गंभीर बाब असून जेथे महत्त्वाचे लोक उतरतात तेथे अशा त्रुटी कशा राहिल्या जातात याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असं ते म्हणाले. भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले, श्रद्धांजली जाहिराती देणं कौतुकास्पद आहे. मात्र याच भाजपने अजितदादावर केलेले आरोप मागे घेतले तर हीच खरी श्रद्धांजली ठरेल. राज्यात विरोधकांचा सन्मान राखला जात नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. विरोधी पक्ष नेतेपद, प्रजासत्ताक दिनातील प्रोटोकॉल आणि आर्थिक सर्वेक्षणावरही सरकारवर जोरदार टीका त्यांनी केली. अजिबात नाही. बघा, अजितदादांनी कालच अग्नी दिलेला आहे. अजितदादांचं जाणं या धक्क्यात सावरलेला नाही. हे जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. एकतर त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे. त्यांचे जे तळागाळाचे कार्यकर्ते सोडून द्या, ते मंत्री वगैरे ते त्यासाठी झालेले असतात, बरं का. तळागाळाचा कार्यकर्ता जो आहे, सामान्य माणूस आहे, ज्यांचा अजितदादांशी अनेक कारणांना संबंध आहे, त्यांना बसलेला धक्का हा महत्वाचा आहे. अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले 15 दिवस, किमान 15-20 दिवस, हे सर्वस्वी अमानुष आहे. आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहे. आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही, किंवा त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही. कारण आपण पाहिलं असेल का, कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपण पाहिलं असेल. त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंदके होते. राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे? स्थिरस्थावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर. आणि तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला पाटे फोडू नका. आता मी काय बोललो? आता मी कोणत्या विषयावर बोललो? की या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे. जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत. मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील. त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहे. अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही आता. लाखांदूर तालुक्यातील जैतपूर गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झालेत. स्वर्गीय महादेव पागोटे यांच्या कुटुंबाशी संबंधित घर आणि खुल्या जागेच्या वाटणीबाबत 2015 साली स्टॅम्पवर वाटणीपत्र करण्यात आलं होतं. या दस्तऐवजीनुसार संबंधित वारसांना समसमान हिस्सा देण्याचं मान्य करण्यात आलं होतं. यानंतर तंटामुक्ती समितीने समसमान वाटणीचा निर्णय दिला. मात्र ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये सर्व संबंधित वारसाची नोंद अद्याप झालेली नसल्याचा आरोप करण्यात येतोय. याबाबत वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही न झाल्याने संबंधित कुटुंबाकडून नाराजी व्यक्त केली जाते. प्रकरणावर तातडीने निर्णय घेऊन रेकॉर्ड दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. प्रशासन आता काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रवींद्र महादेव पागोटे हे जैतपूर येथील रहिवासी असून यांच्या वडिलोपार्जित जागेवर जुना घर होता आणि तो जुना घर विकून यांच्या वडिलांनी जे जागा अतिक्रमण केलेली होती त्या ठिकाणी घर बांधला. आणि घर बांधल्याच्या नंतर यांचे वडील वारले आणि त्या घरावर यांच्या मोठ्या भावाचा नाव होता. यांचे मोठे भाऊ मरण पावल्यानंतर यांची जी वहिनी होती यांनी
समान हिस्सा म्हणून एक स्टॅम्प पेपरवर यांना लिहून दिला की या 2 भावाचे आणि यांच्या बहिणीचे नाव ग्रामपंचायत रेकॉर्डला दर्ज करावे, परंतु त्या स्टॅम्प पेपर प्रमाणे ते नाव दर्ज न झाल्यामुळे हे यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्याया संबंधाने यांनी अनेक ठिकाणी तक्रार केला आणि तक्रार केल्याच्या नंतर सुद्धा यांना न्याय मिळालेला नाही, तर ते न्यायासाठी वनवन भटकत आहेत. तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही, ग्रामपंचायतने आतापर्यंत तुमच्या नावाची नोंदणी केली की नाही केली? आमची आजपर्यंत आम्ही तक्रार वगैरे केलं ग्रामपंचायतला आणि खंडविकास अधिकाऱ्यापर्यंत गेलं, सर्व माहिती दिला, परंतु आम्हाला आजपर्यंत त्यांना हिंगत फिरवत ठेवला, परंतु आम्हाला काही न्याय वगैरे हे ग्रामपंचायतवाले देऊन नाही राहिले आणि काही हे नाही करून राहिले. तर मग आता आम्ही ह्या 5-7 दिवसात का 7-8 दिवसामध्ये आम्हाला निर्णय नाही मिळाल्यास आम्ही 2 भावाचा कुटुंब आम्ही संयुक्त धरून त्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आपला काहीतरी आत्महत्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू आता. कारण की आम्हाला तिथं स्थायिक राहताना आम्हाला न्याय आम्हाला त्या गावातून वंचित करून राहिले ते आणि न्याय नाही देऊन राहिले ते ग्रामपंचायत मधून. आणि त्यांना लाचलुचपत घेतला की काय घेतला त्या आमच्या वहिनीकडून स्टॅम्प पेपर लिहून शरी आम्हाला निर्णय तो स्टॅम्प पेपर वगैरे सर्व साऱ्या गोष्टी ग्रामपंचायतला तक्रार आम्ही देऊनही माहिती देऊनही ग्रामपंचायतवाले आम्हाला टाळाटोळी करून राहिले. म्हणजे हे कोणती धरती आहे साहेब, म्हणून आम्ही आता उभे राहणार नाही. आम्हाला तिथं राहायला एक तर जागाही नाही, त्याच्यामुळे आम्ही बाहेर पोट पाणी भरण्यासाठी आम्ही आमच्या गंभीर परिस्थिती असताना आम्ही बाहेर पोटपाणी भरावासाठी गेलो होतो. ह्या आमच्या बहिणीकडून काय घेतला लाचलुचपत आणि त्याने हा असा प्रकार करून आम्हाला न्याय मिळून राहिला सर. या जैतपूर गावचेच एक नागरिक आहेत आणि पंचायत समितीचे सदस्य आहेत, तर या प्रकरणाविषयी आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही या प्रकरणाविषयी? सदर प्रकरण हा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि गावचा नागरिक या नात्याने ह्या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी मला माहीत आहे. रीतसर ज्या गोष्टी होत्या यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन असो, तंटामुक्ती समिती असो, त्यांचा जो जुना अधिवास आहे, त्यांचे आईवडील असताना, त्यांचा मोठे भाऊ असताना त्यांनी जो जुना घर होता तो पाडून नवीन जागेवर, अतिक्रमित जागेवर जो बांधकाम तयार केला, त्या ठिकाणी त्यांचे लग्न झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. संबंधित अधिकाऱ्याला याचा पाठपुरावा म्हणून चौकशी अहवाल व्हिडिओपर्यंत येऊनच व्हिडिओ साहेबच नाही तर DPDCच्या मीटिंगमध्ये, स्थायी मीटिंगमध्ये जिल्हा परिषदला ज्या यांच्या मोठ्या वहिनी आहेत यांनी अपील दाखल केला होता, त्या ठिकाणी सुद्धा त्यांची अपील रद्द झाली. त्या संबंधानं सगळं अहवाल आणि सगळं पार्श्वभूमी लक्षात घेता तंटामुक्तीचा अहवाल असेल, गावचे मनोगत असेल, याची वारंवार रीतसर या संबंधित हक्कासाठी यांनी रीतसर तक्रार दाखल केला, परंतु आजपर्यंत प्रतिनिधी या नात्याने यांना कुठंतरी न्याय मिळावा, यांची सहानुभूती, त्यांना हक्क त्यांना कुठंतरी मिळावा, हीच माझी भावना आहे. सर्वसामान्य माणसाच्या प्रतिनिधित्व करताना कुणावरही अन्याय व्हावा नाही, हीच माझी अपेक्षा आहे आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही माझी आशा आहे. या संबंधानं ह्याच या ठिकाणी मला बोलावं असं वाटतं. निश्चितच या ठिकाणी ज्या पागोट्यान यांच्यावर हा अन्याय झाला आहे, ग्रामपंचायतने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असे या लोकप्रतिनिधी या नात्याने सुद्धा राजूभाऊ भगमारे यांनी सांगितले आहे. पंचायत समितीचे BDO साहेबांनी ग्रामपंचायतला पत्र देऊन कित्येक दिवस लोटून सुद्धा यांना हक्कापासून वंचित ठेवण्याचा ग्रामपंचायतचा डाव असल्याचा आरोप पागोटे यांनी केला आहे. ग्रामपंचायतने या प्रकरणाची दखल घेऊन येत्या 7 दिवसात यांचे नाव रेकॉर्डला दर्ज करावे अशी यांची मागणी आहे. समजा 7 दिवसात जर नाव दर्ज न झाल्यास पागोटे यांनी ग्रामपंचायतच्या समोर आत्मदहन करण्याचा कुटुंबासकट इशारा दिलाय. मी प्रकाश नागतोडे, मराठी न्यूज 24/7 भंडारा. गोंदिया शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शहरातील फिरणाऱ्या चोरांची टोळी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुलसूर येथील आशीर्वाद कॉलनीतील एका घरात चोरीची घटना घडली. अज्ञात 4 चोरट्यांनी घराच्या दाराचा कडिकोंडा तोडून आत प्रवेश केलाय. बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम, दागिने आणि साहित्य असा एकूण 1,86,500 रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आलाय.
या प्रकरणी आशीर्वाद कॉलनीतील 51 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरीमध्ये रोख 50,000 रुपये, चांदीचे भांडे आणि देवीची मूर्ती, सोन्याच्या अंगठ्या, मनगटी घड्याळ आणि संगणकाचे साहित्य असा ऐवज चोरीला गेल्याची नोंद आहे. एक गँग जी आहे ती संशयास्पद त्यांनी एक ठिकाणी घरफोडीसुद्धा केली होती. त्या अनुषंगाने आपण कंटिन्यू 2-3 दिवस कॉम्बिंग ऑपरेशन आणि सर्व लॉजेस वगैरे चेकिंग केलेले आहेत. तर त्यानंतर त्यांचं लोकेशन तर कोणी मिळालं नाही परत, परंतु त्यांनी ज्या ठिकाणी घरफोडी केली आहे तिथले आपल्याला काही चान्स फिंगरप्रिंट्स वगैरे मिळाले आहेत. ते फिंगरप्रिंट्स आपण ट्रेस करत आहोत आणि त्या घरफोडीचा तपास लावण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. येवला शहरासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अचानक झालेल्या पावसामुळे शेतातील गव्हाचं पीक अक्षरशः भुईसपाट झालंय. शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर येवला तालुक्यातील पारेगाव शिवारात काढणीला आलेल्या सुमारे 2 एकर गव्हाचं पीक आडवं पडलंय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या हवाकुरपेने हिरावून घेतल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळते. अवकाळी पावसामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मी शेतकरी रंगनाथ निवृत्ती पवार बोलतोय. मी पारेगाव शहरात राहतो. माझा 2 एकर गहू कालच्या आलेल्या वादळी पावसामुळे पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे आणि आज मला कुठल्याही प्रकारचा आधार राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे याची सरकारने काहीतरी नोंद घ्यायला पाहिजे. कारण मागचं माझं पीक आहे, मकाचं पीक जास्त पाऊस झाल्यामुळे ते उपळून गेलं होतं. त्याच्यातही मला रुपया भेटला नाही. आज बी माझा गव्हाचे पूर्ण नुकसान झालेले आहे. आता याच्यावरून सरकारी मायबापने काहीतरी दक्षता घेऊन मला काहीतरी भरपाई देण्याचा प्रयत्न करावा, हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून पुणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. अशा शोकाकुल वातावरणात पुण्यातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. शांतीलाल सुरतवाला यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात पुण्याच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले होते. त्यांच्या जाण्याने अनुभवी आणि ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जाते. दरम्यान राज्यात सुरू असलेल्या शासकीय दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निधनाबाबत सर्व स्तरावरून श्रद्धांजली अर्पण केली जाते. आदूळ जिल्हा परिषद गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अशोक नाबाळे यांनी अधिकृतपणे उमेदवारी दाखल केली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अशोक नाबाळे हे सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवत आलेत. आदूळ गावासह परिसरातील पाणी पुरवठा, रस्ता, आरोग्य, शिक्षण तसेच शेतकरी प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाभिमुख कामं करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, पारदर्शक आणि जबाबदार कामकाज करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक नाबाळे यांच्या उमेदवारीमुळे आदूळ जिल्हा परिषद गटातील निवडणूक अधिक चुरशीचे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मराठी न्यूज मराठी 24/7. तर आज दादा आपले जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले आहे. तरी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत, तालुका विधानसभा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. ते जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. काय विगत अजितदादा आज त्यांचे 35 वर्षापासून संबंध. मी ज्या वेळेस त्यांच्याकडे कामाला गेलो, मला माझ्या गावामध्ये शैक्षणिक संस्थेसाठी त्यांनी एका शब्दावर शून्य कॉलेज दिली. मी कधी जर त्यांच्याकडे गेलो नाही हा शब्द नव्हता. पण आज दिवस दादांना आमच्या गावातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. मला दादाचा अनुभव असं, मी ज्या वेळेस दादाकडे गेलो असतो त्यावेळेस दादाच्या तोंडातून कामाच्या बाबतीत नाही असं कधी झालं. बारामतीला भेटलो, मंत्रालयात घरी दर आपल्याला त्यांच्या उद्योगी बंदावर जात होते, कधी असं नाही शब्द नाही. 35 वर्ष 92ला मी ग्रामपंचायत सदस्य होते. 2000 राष्ट्रवादीचे 92ला ग्रामपंचायत सरपंच होतो. त्याच्यानंतर दादांनी मला पंचायत समितीची उमेदवार दिली संदीपान भोंगरेच्या मतदारसंघात. एकमेव पंचायत समिती राष्ट्रवादीकडून निवडून आलो मी 2007. दादांनी 5-5-5ला माझ्या गावामध्ये आढळला माझी सत्ता करायला आली म्हणजे साहेबाच्या विरोधात 5-5. मला त्यावेळी सांगितलं होतं हा 100 वर्षाच्या नंतर ही तारीख येईल, यात बस ध्यानात.
सर आपण आता आपल्या बाया जिल्हा परिषद तर आपण सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीत उभा मला उभा राहायचं नव्हतं. पक्षाने आदेश दिलं तुला उभा राहावं लागेल म्हणून दादाच्या आदेशानुसार मी उभा राहिलो. सध्या आपल्या मतदारसंघात काय काय समस्या आहे? पहिलं माझ्या गावामध्ये आडूळमध्ये पाण्याची समस्या आहे. पाणी आहे गावामध्ये ड्रेन लाईन नाही आहे. पहिले पाण्याला प्राधान्य दिलं. पाण्याला अच्छा महिला सुरक्षा आणि आपल्या महिला सुरक्षा आणि शेतकरी तरुणांना काही तरुणांना क्रीडा विभागातून जे क्रीडा विभाग आमच्या ताब्यात आहे, क्रीडा मंत्री आमचा आहे सध्या. त्यांच्याकडून जी मदत कोणत्याही गावासाठी आज दादा राहिलेले नाही. भविष्यामध्ये आमचे जे नेते होते त्यांच्याकडून गावाच्या विकासासाठी मला किती निधी आणता येईल भविष्यामध्ये आम्ही. आता सध्या जे जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या सध्या आपल्या काय होतं माझ्याकडं आमच्या जिल्हा परिषद 10वीपर्यंत हायस्कूल इथं निजामकालीन बिल्डिंग आहे. मी ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य असताना पाडून नवीन इमारत बांधायचं योग असा मी माझं पद गेल्याच्यानंतर मुश्किल झालं. मी आत्ता मला जनते निवडून दिल्याच्यानंतर पहिलं मी जिल्हा परिषद इमारत पाडून पूर्ण इमारत 2 मजली करणार. परिस्थितीला आता दादाने घोषणा केली होती 1 जूनला कर्जमाफी करणार 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायचं दादाचा शब्द होता. ते घोषणा केली सगळं कोणत्या बँकेवर कोणत्या शेतकऱ्यांना पैसे सगळे साधले. आता सध्या बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण भागामध्ये आमच्या वार्डामध्ये चालू आहे म्हणजे कारखाने जे आलेले आहेत माझ्या परीनं आमच्या नेत्याच्या परीनं जे कारखाना थोडं लावता येईल ते लावण्याचा प्रयत्न केला. महिलाच्या सुरक्षा महिलाच्या सुरक्षेसाठी आमचे जे तटकरी ताई आहे महिला बाल कल्याण त्यांच्याकडून जे महिलासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. निवडून आणून तुम्ही पहिल्या 100 दिवसात कोणती कामे पहिलं कडधान्य पिण्याचं पाणी काय सांगाल आता आपले तात्पर्य एवढंच आहे कल्याण राठोड सारखा एक सामाजिक चळवळीत काम करणारा व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून बघतो. आज जर आपण ठरवलं अनेक लोक सत्तेत येतात जातात या माणसासारखं नेतृत्व मी बघितलं कारण नेतृत्व मोठं आहे. एका सामान्य खेड्यातून एका तांड्यातून एका वस्तीतून हे नेतृत्व तयार झालेलं आहे. या माणसाचं योगदान सांगावं एवढं मोठं आहे. आडूळसारख्या ठिकाणी जे कॉलेजची व्यवस्था नव्हती. आमच्यासारख्या गोरगरीब पोरायला संभाजीनगर सारख्या शहरामध्ये नाईक कॉलेज असेल या कॉलेजसाठी शिक्षणासाठी जाणं गोरगरिबाच्या पोराला शक्य नव्हतं. पण ह्या माणसांनी आज आडोळा एवढं मोठं कॉलेज दिलं. आज जवळपास 100 खेड्यातले महाराष्ट्रातले पोरं जवळपास 1200-1500 पोरं या ठिकाणी कॉलेजची व्यवस्था या माणसाने उभा करून दिलेली. म्हणजे चांगलं योगदान खूप मोठं आहे. आणि असं जर नेतृत्व जर आपण जिल्हा परिषदला जर निवडून दिलं तर शैक्षणिक क्षेत्रात तर म्हणजे शिक्षण सम्राट म्हणून आडूळमध्ये जर कोणी शिक्षण सम्राट जर कोणी असेल तर ते नाव कल्याण राठोड यांचं पुढे आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनाने राज्यात मोठे नुकसान झाले असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केली. नाशिक येथे प्रतिक्रिया देताना झिरवळ म्हणाले, अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. यामुळे त्यांनी महत्त्वाची मागणी मांडत सांगितले की अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी. ही केवळ पक्षाचीच नव्हे तर जनतेचीही भावना असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यायला हवेत असं मत नरहरी झिरवळ यांनी मांडले. या संदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार नक्कीच सकारात्मक विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आम्ही याबाबत त्यांच्याशी चर्चा करून विनंती करणार असल्याचं झिरवळ यांनी सांगितलंय. खरं तर आता अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अशी चर्चा होत राहते की उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीत म्हणून नाही तर कालचं जे मी बघितलं अंत्यविधीपर्यंत स्मशान शांतता होती. कोणी कोणाला बोलत सुद्धा नव्हतं. काय चाललंय
कसं होईल ह्याची सुद्धा चर्चा नव्हती. अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे, ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं, फक्त एक सामाजिक जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल ही त्या फॅमिलीच्या मार्फत जी आजपर्यंत झालेली आहे त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होतं तसं कार्य कोणी करेल नाही करणार, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्राताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी होती. खरं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतात 12 डिसेंबरला, असा वक्तव्य अंकुश ठाकरे यांनी केला होता. 8 तारखेला त्याची औपचारिक घोषणा देखील होणार होती. कसं नाही, घोषणा होणार होती नव्हती मला माहीत नाही, पण एक निश्चित त्या 1-2 महिन्यापासून नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊनच त्या निवडणुका लढवल्या गेल्या. आता जिल्हा परिषदमध्ये काही ठिकाणी वन साईड घड्याळच निशाणी लावून आणि तुतारी न लावता एकत्र होऊनच लढवल्यात. त्याच्यामुळं राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच आहेत असं म्हणावं लागेल.